नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहिती आहे का की मुगाच्या डाळीमध्ये जर हरभऱ्याची डाळ मिक्स केली तर काय होतं? जर माहीत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला, तर मी इथे आता 5 ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी 1 ग्लास मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर ह्या ज्या दोन्ही पण डाळी आहेत ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि छान असं 6 ते 7 तास किंवा रात्रभर तुम्ही ह्या डाळी भिजू घालून ठेवायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की आपली डाळ छान अशी भिजली गेलेली आहे. त्यानंतर ती जी डाळ आहे ती 5 ते 10 मिनिट एका चाळणीमध्ये काढून थोडंसं पाणी त्यातलं नितळण्यासाठी ठेवून दिलेली आहे. त्यानंतर थोडी थोडी डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ती एकदम बारीक अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. तर त्यामध्ये 2 ते 3 चमचेच मी पाण्याचा वापर केलेला आहे एका टायमिंगला. तर तुम्ही पण जास्त पाण्याचा वापर करू नका, कारण की हे जे पीठ आपल्याला पाहिजे ते एकदम बारीक आणि एकदम घट्ट असं पाहिजे. त्यासाठी मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की माझं पीठ हे कशा पद्धतीने मी बारीक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लाल मिरची घालायची आहे आणि छान असं हे जे मिश्रण आहे ते सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता माझे मिश्रण किती छान असं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडं जर प्लॅस्टिकची पिशवी असेल किंवा माझ्याकडे दुधाची प्लॅस्टिकची पिशवी होती, तर तीच मी दुधाची पिशवी मी इथे घेतलेली आहे आणि त्या पिशवीचं तोंड मी थोडंसं फाडून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला पण तुम्ही बघू शकता मी हे तोंड कसं फाडलेलं आहे. तसंच थोडंसं तोंड हे फाडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे आणि मस्त असं मी ज्या पद्धतीने सांडगे घालत आहे तर त्या पद्धतीने आपल्याला ही सांडगे छान असे घालून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जर हाताने घालायचे असतील तर हे जे मिश्रण आहे ते एकदम घट्टसर ठेवावं लागतं आणि जेव्हा तुम्हाला पिशवीच्या साहाय्याने घालायचं आहे तेव्हा थोडंसं किंचित असं हे पीठ जे आहे ते आपल्याला पातळ करावं लागतं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने हे जे सांडगे झालेले आहेत आणि त्याला कलर पण किती छान असा झालेला आहे. तर हे जे सांडगे आहेत ते आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहेत सुकण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती फास्ट पद्धतीने हे सांडगे निघत आहे आणि त्याचा कलर आणि ते सांडगे पण आहे ते किती छान असे झालेले आहेत. तर 2 दिवसानंतर माझे हे सर्व सांडगे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता सांडग्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की माझे सांडगे कशा पद्धतीचे झालेले आहेत. जर तुम्हाला माझे हे सांडगे आवडत असतील आणि माझ्या जर चॅनलला तुम्ही अजून व्हिजिट दिलेली नसेल तर नक्की एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा, कमेंट करा आणि तुम्हाला माझी ही सांडग्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.